मनीषा गुरुनाथ मांढरे पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजच्या एक हुशार प्राध्यापिका, ज्या नीट पेपर सेटिंग मध्ये सुद्धा काम करायच्या. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नीटचा पेपर सेट करणारी जी तज्ज्ञांची टीम असते त्याच्या त्या सदस्य होत्या. त्यांच्याकडे नीटच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचं भाषांतर करण्याचं काम होतं. त्यामुळे अर्थातच त्यांच्याकडे या पेपरचा प्री ऍक्सेस होता. त्यांनी हे प्रश्न कुठेही न लिहिता केवळ मेमराईज केले, म्हणजेच आपल्या स्मरणशक्तीच्या जोरावर लक्षात ठेवले आणि पुण्याच्या नीटच्या पोरांची एक विशेष बॅच घेऊन क्लास सुरू केला. त्या क्लासमध्ये त्यांनी हे प्रश्न त्या विद्यार्थ्यांना वाटले, पण या प्रश्नांचा प्रवास फक्त पुण्यापुरता किंवा त्यांच्या क्लास पुरता मर्यादित राहिला नाही, तो देशभर पोहोचला. आणि त्यानंतर पुढे जे काही झालं ते तुम्हाला माहितीच आहे. पण मंडळी, या फुटलेल्या नीटच्या पेपरचा प्रवास खूपच इंटरेस्टिंग आहे. महाराष्ट्र, नाशिक ते जयपूर ते पार अगदी जम्मू काश्मीर पर्यंत. म्हणूनच या नीटच्या पेपरचा प्रवास नेमका कसा झाला, या मनीषा मांढरे नेमक्या कोण आहेत, या प्रकरणात अटक झालेली इतर मंडळी कोण आहेत, त्यांचा या संपूर्ण प्रकरणाशी कसा संबंध आहे, हे सगळंच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय असणार आहे. मंडळी, एखादी परीक्षा झाल्यानंतर सामान्यपणे विद्यार्थी सुटकेचा निश्वास सोडत असतात, पण नीट परीक्षेच्या बाबतीत सगळं उलटच झालं. नीट परीक्षेच्या पेपर फुटीमुळे सध्या राज्यातील अनेक विद्यार्थी तणावग्रस्त आहेत. काहींनी तर अक्षरशः स्वतःला संपवण्याचा प्रयत्नही केलाय. गेल्या आठवड्यापासून एक एक करून या प्रकरणातील धागेदोरे समोर यायला लागले आहेत. त्यातच आता या घटनेचा तपास पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. राजस्थानच्या सिकरमध्ये सर्वात पहिल्यांदा नीट पेपर फुटीची तक्रार देण्यात आली होती आणि आता त्यानंतर या संपूर्ण पेपर फुटीचं प्रकरण पुण्यापर्यंत येऊन थांबलंय. सगळ्यात पहिल्यांदा तर या मनीषा मांढरे नेमक्या कोण आहेत याबद्दल आपण बघूयात. तर बघा, माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार मनीषा गुरुनाथ मांढरे या पुण्यातल्या एनटीए तज्ज्ञ आणि बायोलॉजी अर्थात जीवशास्त्र या विषयाच्या शिक्षिका आहेत. त्या पुण्यातील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स अँड कॉमर्स इथे शिक्षिका म्हणून काम करतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे नीट UG 2026 या परीक्षेच्या बायोलॉजी पेपर सेटिंग कमिटीच्या त्या सदस्य होत्या. सीबीआयने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार मांढरे यांना एनटीएने बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिका भाषांतरित करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलेले होतं. त्यामुळे त्यांना बायोलॉजीच्या पेपरचा पूर्ण ऍक्सेस होता. सीबीआय नुसार मांढरे यांनी एनटीए तज्ज्ञ म्हणून प्रश्नपत्रिका पाहताना त्यातील प्रश्न लक्षात ठेवले आणि नंतर ते विद्यार्थ्यांना सांगितले. पेपरमधील प्रश्न शरीरावर किंवा कागदावर न लिहिता केवळ स्मरणशक्तीच्या आधारे ही माहिती बाहेर काढण्याचा हा त्यांचा अत्यंत खतरनाक प्लॅन होता. एप्रिल 2026 मध्ये त्यांनी मनीषा वाघमारे या महिलेच्या माध्यमातून निवडक नीट विद्यार्थ्यांशी संपर्क साधला आणि पुण्यातल्या स्वतःच्याच घरी खास कोचिंग क्लासेस घ्यायला सुरुवात केली. याच क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी ते प्रश्न सांगितले आणि वह्यांमध्ये लिहून घ्यायला लावले. तसेच टेक्स्टबुक मध्ये मार्क करायला सांगितले. यातील बहुतांश प्रश्न 3 मे रोजीच्या प्रत्यक्ष नीट UG 2026 परीक्षेशी जुळले. मांढरे आणि वाघमारे यांनी या खास क्लासेससाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळले. आता येऊया त्या प्रकरणातील दुसऱ्या मुख्य संशयित आरोपीकडे, म्हणजेच प्रोफेसर PV कुलकर्णी यांच्याकडे. सीबीआयने त्यांना या प्रकरणातील किंग पिन असं म्हटलंय. प्रोफेसर PV कुलकर्णी हे केमिस्ट्रीचे शिक्षक आहेत, शिवाय एनटीए डोमेन एक्सपर्ट सुद्धा आहेत. विशेष म्हणजे नीट परीक्षेचं हब मानलं जाणारं लातूर हे त्यांचं मूळ गाव आहे. 15 मे रोजी त्यांना सीबीआयने अटक केली आहे आणि सध्या न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रोफेसर कुलकर्णी हे बऱ्याच काळ एनटीए पॅनलचे सदस्य राहिले आहेत. PV कुलकर्णी यांनी सुद्धा मांढरे यांच्या सारखंच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या पुण्यातल्या घरी खास कोचिंग क्लासेस घेतले. त्यांनी केमिस्ट्रीची प्रश्न उत्तरं आणि पर्याय विद्यार्थ्यांना डिक्टेट केले आणि विद्यार्थ्यांनी ते हाताने लिहून घेतलेले प्रश्न 3 मेच्या केमिस्ट्री पेपरशी तंतोतंत जुळले. आता वळूयात या प्रकरणातील मुख्य मिडलमॅन म्हणजेच मध्यस्थ असणाऱ्या मनीषा वाघमारे यांच्याकडे, ज्या PV कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांच्याशी संगनमतानं कार्यरत होत्या. त्यांनीच हा लीक केलेला पेपर शुभम खैरनार या नाशिकच्या दुसऱ्या संशयित आरोपीला दिला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास एकाच वेळी देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुरू आहे. आता आपण या संपूर्ण प्रकाराचा व्यवस्थित घटनाक्रम समजून घेऊयात, म्हणजे तुम्हाला हा संपूर्ण प्रकार लक्षात येईल. तर बघा, हा सगळा प्रकार सुरू होतो एप्रिल 2026च्या शेवटच्या आठवड्यात. या आठवड्यात प्राध्यापक PV कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांनी मनीषा वाघमारे यांच्या मदतीने नीटची तयारी करणाऱ्या काही निवडक विद्यार्थ्यांसाठी पुण्यातल्या घरी खास कोचिंग क्लासेस घेतले. या क्लासेसमध्ये प्रश्न आणि उत्तर थेट सांगितली गेली आणि विद्यार्थ्यांनी ती वह्यांमध्ये लिहून घेतली. हे प्रश्न 3 मे रोजी झालेल्या नीटच्या परीक्षेशी तंतोतंत जुळले.
त्यानंतर 3 मे 2026ला नीटची मुख्य परीक्षा पार पडली. 4 मे 2026ला म्हणजेच पेपर झाल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून या संदर्भात तक्रारी येऊ लागल्या. सिकर राजस्थान येथील शिक्षकांनी एनटीएला ईमेल करून पेपरफुटीची तक्रार दिली. 4-5 मे 2026ला एनटीए कडून इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबीला याबद्दल माहिती देण्यात आली. एनटीएने ही तक्रार आयबी कडे पाठवली. त्यानंतर आयबीने राजस्थान पोलिसांना या संपूर्ण प्रकाराच्या तपासाचे आदेश दिले. 4 ते 10 मे दरम्यान राजस्थानच्या एसओजीने तपास सुरू केला आणि या तपासात त्यांनी या पेपरचा प्रवास सिकर, जयपूर, हरियाणा ते नाशिक असा झाला असल्याचं शोधून काढलं. या प्रवासात 15हून अधिक जणांना त्यांच्याकडून अटक करण्यात आली. 4 मे नंतर एनटीएने नीट यूजी 2026 परीक्षा रद्द झाल्याचं जाहीर केलं. त्याचबरोबर पुनर्परीक्षा 21 जून 2026 रोजी होणार असल्याचं सांगितलं. 12 मे 2026ला सीबीआयने या प्रकरणाविषयी अधिकृत गुन्हा नोंदवून घेतला. हा गुन्हा सीबीआयने शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीवरून नोंदवला. त्यानंतर या सगळ्या प्रकाराची आणखी सखोल चौकशी करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आलं आणि 13 मे 2026ला सगळा प्रकार नाशिकच्या शुभम खैरानार पर्यंत येऊन थांबला. त्याला नाशिकमधून अत्यंत शिताफीने अटक करण्यात आली. शुभम हा 30 वर्षीय बीएमएसचा विद्यार्थी असून त्यानं 10 लाखांना हा पेपर विकत घेतलेला होता आणि पुढे 15 लाखांना विकला होता. शुभमचा तपास करत असताना त्याला हा पेपर कुठून मिळाला याची चौकशी केली गेली. तेव्हा सीबीआयला मनीषा वाघमारे यांचं नाव कळालं. कट टू 14 मे 2026ला मनीषा वाघमारे हिला सीबीआयने अटक केली. त्यानंतर लगेचच तिच्याकडून सीबीआयला या प्रकरणाचं मूळ जित आहे आणि जिथून हा पेपर खरा फुटला अशा कुलकर्णी आणि मांढरे प्रोफेसर यांच्याबद्दल समजलं. मग 15 मे 2026ला पी.व्ही. कुलकर्णी यांना अटक करण्यात आली. 16-17 मे 2026ला सीबीआयने देशभरात 6 ठिकाणी छापे टाकले आणि अनेक संशयितांना या प्रकरणात ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या छाप्यात सीबीआयने अनेक लॅपटॉप, संगणक उपकरणं, मोबाईल फोन जो की एक महत्वाचा संदेशवहनाचा पुरावा आहे. त्यानंतर बँक स्टेटमेंट्स जे की आर्थिक व्यवहाराचा पुरावा आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वह्या ज्यात हाताने लिहिलेले प्रश्न होते. त्याचबरोबर इतर काही आक्षेपार्ह कागदपत्र जप्त केली. त्यानंतर सीबीआयने आज म्हणजे 17 मे 2026ला सीबीआय मुख्यालयात चौकशीनंतर मनीषा मांढरेला अटक केली. सध्या मांढऱ्यांना रौज एव्हेन्यू कोर्टाने 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या गेस्ट पेपर मधील 45 केमिस्ट्रीचे आणि 90 बायोलॉजीचे प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेचे आहे असे जुळले. या घोटाळ्याची सुरुवात महाराष्ट्रात झाली आणि तो राजस्थान, हरियाणा, केरळ, बिहार आणि जम्मू काश्मीर पर्यंत पसरला. सध्या दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून अनेक संशयितांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पण एकूणच मंडळी, नीट यूजी 2026 ही भारतातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा मानली जाते आणि यंदा सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती. आता या 22 लाख विद्यार्थ्यांचं 1 वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी 2-3 वर्ष कठोर तयारी केलेली असताना परीक्षा रद्द करण्यात आली आहे आणि री एक्झाम घेतली जाणार असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रियेवर याचा आता मोठा परिणाम होणार आहे. तर मंडळी, विचार करा, ज्या शिक्षकांवर, ज्या प्राध्यापकांवर लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याची जबाबदारी असते, ज्यांच्यावर देशानं विश्वास ठेवून देशातल्या सर्वात मोठ्या परीक्षेचा पेपर सेट करण्याचं काम दिलं होतं, त्यांनी चंदनासारख्या पवित्र पेशाला कलंक लावलाय. केवळ काही लाखांच्या पैशांच्या हव्यासापोटी या लोकांनी 22 लाख विद्यार्थ्यांच्या कष्टावर, त्यांच्या स्वप्नांवर आणि त्यांच्या पालकांच्या रक्तावर पाणी फिरवलंय. आज परीक्षा रद्द झाली आहे. 21 जूनला पुनर्परीक्षा होणार आहे. पण या मानसिक त्रासातून जात असलेल्या त्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या वेळेची आणि त्यांच्या झालेल्या मानसिक कोंडीची भरपाई कोण करणार हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. सीबीआय या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे आणि रोज नवे खुलासे होत आहेत. आशा करूयात की या घोटाळ्यातील प्रत्येक गुन्हेगाराला कडक शिक्षा होईल, जेणेकरून भविष्यात कोणत्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याची हिंमत कोणी करणार नाही. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं? शिक्षण व्यवस्थेतल्या या त्रुटींवर तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विश्वास भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.